नमस्कार मंडळी, चला तर आज सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट होणारी उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार करूया, म्हणजेच बटाट्याची पिवळी भाजी बनवूया। तर ही भाजी आपण टिफिनसाठी बनवतोय, त्यासाठी इथे सुकी भाजी तयार करतोय। तर सुरुवातीला 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे हे कुकरला 3 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे आहे। कुकर थंड झाल्यानंतर त्याची साल काढून बघा दाखवल्याप्रमाणे त्याची बारीक असे काप करून घ्यायचे। तर बघा सर्व बटाटे इथे बारीक काप करून घेतले। आता यामध्ये आपल्याला फोडणी देण्यासाठी आणि बटाट्याची भाजी अधिक चविष्ट होण्यासाठी मिक्सरला इथे मी तिखटनुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं पाणी न घालता बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकता। कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं। जिरं मोहरी तेलामध्ये छान फुललं की लगेच यामध्ये काही कढीपत्त्याची पानं देखील घालायची। तर कढीपत्ता देखील छान फुललेला आहे, छान तडतडला आहे। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बघा असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बारीक सुद्धा कट करून घालू शकता। तर आता हा उभा चिरलेला कांदा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। बारीक असा स्लाइस करून घेतल्यामुळे तो बघा लवकर परतला जातो। तर कांदा असा हलकासा गुलाबी झाला की लगेच यामध्ये तयार केलेली पेस्ट ऍड करायची। तर या पेस्ट मध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आवडीप्रमाणे थोडंसं जिरं घातलेलं आहे। तर तिखटनुसार हिरवी मिरची यामध्ये ऍड करायची, चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। तर बघा इथे कांद्यासोबत हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ते देखील व्यवस्थित असं परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये इथे माझ्याकडे फ्रोझन मटार होता तर तो ऍड केला, तो देखील थोडासा परतून घेतला, किंवा फ्रेश वाटाणा असेल तर तो देखील या स्टेजला घालून चांगला परतून घ्यायचा। तर बघा सर्व चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कांदा, वाटाणा आणि जी पेस्ट आपण यामध्ये घातली होती बघा ती छान मिसळून येईल, एकजीव होईल आणि चवीला देखील भाजी ही छान एकसारखी लागते। आता हे छान व्यवस्थित परतून झालं, तेल बघा असं थोडंसं साईडला सुटायला लागलं की लगेच यामध्ये काही सुके मसाले घालायचे। त्यामध्ये थोडासा हिंग पावडर, नंतर हळद पावडर घातली। तर हळद पावडर मी थोडीशीच ऍड केली, साधारणपणे पाव चमचा, नंतर पाव चमचा धणे पावडर आणि त्यासोबतच पाव चमचा लाल तिखट देखील घातलं। तुम्ही याऐवजी गरम मसाला देखील वापरू शकता किंवा नुसती हळद पावडर घातली तरी देखील चालेल, कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। चांगले मसाले एकजीव करून घेतले। आता यामध्ये सुरुवातीला काप केलेले उकडलेले बटाटे ऍड करायचे आणि त्यासोबतच लगेच चवीनुसार मीठ घालायचं। तर मीठ घालताना काळजी घ्यायची, कारण सुरुवातीला सुद्धा आपण यामध्ये मीठ ऍड केलेलं होतं। तर चवीनुसार मीठ ऍड करा आणि हे बटाटे या मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून बटाटे सुद्धा या मसाल्यामध्ये चांगले एकजीव होतील आणि मीठ सुद्धा एकसारखं पसरलं जाईल। तर बघा थोडेसे मी असे बटाट्याचे जे काप आहे ते असे कुस्करून घेतले, चांगले एकजीव करून घेतले। आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची, कारण बटाटे आपले अगोदरच छान असे शिजले गेलेले आहे। फक्त जे मसाले यामध्ये आपण फोडणीमध्ये ऍड केलेले होते ते छान एकजीव व्हावे, मुरावे यासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपली बटाट्याची पिवळी भाजी म्हणजेच बटाट्याची सुकी चटणी तयार झालेली आहे, जी की चवीला अप्रतिम अशी लागते, टिफिनसाठी परफेक्ट अशी आहे। पुरी सोबत, चपाती सोबत किंवा डोश्यांसोबत तर अप्रतिम अशी लागते। तर नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडली असेल ही बटाट्याची भाजी तर पटकन रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।